विपश्यना ही विद्या शास्त्रशुद्ध असून यामुळे मानवी जीवनात सकारात्मक बदल घडून येतो अशी माहिती विपश्यना साधक सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सोनवणे आणि ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगळे यांनी दिली। विपश्यना विद्यासंदर्भात धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात पत्रकारांशी संवाद साधण्यात आला। आनापान या प्रक्रियेची पत्रकारांना माहिती देऊन त्यांचे महत्त्व आणि परिणाम हे पटवून देण्यात आले। विपश्यनामुळे राग, लोभ, मत्सर इत्यादी गुणांचा नाश होऊन मनुष्याचे जीवन जगण्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। मनुष्य सातत्याने चांगल्या गोष्टीसाठी सजग होत राहतो। विपश्यनामुळे मनुष्याचे शरीर अंतर्बाह्य शुद्ध होते। चांगले विचार आणि आचार यांना योग्य पद्धतीने चालना मिळते। त्यामुळे चांगले मानवी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आयुष्यात एकदा विपश्यना शिबिरात सहभागी होऊन याचा अनुभव घेऊन आपले जीवन सुकर केले पाहिजे। त्याकरता धुळे शहरातील तिकीट येथील किंवा अगतपुरी येथील विपश्यना केंद्रात नोंदणी करून 10 दिवसांचे विपश्यना शिबिर जरूर अनुभवा असा आवाहन मिलिंद सोनवणे आणि रवींद्र इंगळे यांनी यावेळी केले। क्राईम वार्ता न्यूज। राग, द्वेष, मोह, काम वासना, ईर्ष्या, भय ये जड़ से उन्मूलन, अंधभक्ति से छुटकारा, स्वयं अनुभूति के आधार पर सत्य का दर्शन, संसार की नित्यता का बोध, शील समाधि का अभ्यास करते हुए सत्य की जानकारी, पूर्णतः वैज्ञानिक सहज सरल संप्रदाय विहीनता आणि अपनी ही अनुभूति से अपने गुणों को मिटाने वाली विपश्यना साधना है। ही व्यावहारिक कला आहे। तो अमृताने 2,500 वर्षापूर्वी या साधनेचा संशोधन केलं। ती संशोधन करून पूर्ण वर्ल्ड जगाला दिली, पण काहींना त्याच्यात डिटेल माहिती नाही। त्याच्याबद्दल फायदे काय ते माहिती नाही, त्याच्यापासून विकार कुठून येतात, कसे येतात ते त्याबद्दल माहिती नाही। त्याबद्दल तुम्हाला एक जनरल माहिती देतो। विकार असा असतो, दुःखद संवेदनेने राग आणि द्वेष निर्माण होतो। आता दुःखद संवेदना म्हणजे तुमचं पोटात दुखत असेल, तुम्हाला कोणी लोटून दिलं, तुम्हाला लागलं, तुम्हाला दुःखद संवेदनेने राग आणि द्वेष निर्माण होतो। हे तुम्ही कोणाला तरी मारून बसतात म्हणजे तुम्हाला लागलं। आता सुखद संवेदना, तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, तिथे 2 नंबरचे पैसे कमवतात, आई म्हणजे आई दौलत दिलं, बायको सुद्धा दिली, हे तुमचं सुखद संवेदना आपल्या शरीरात होतात। त्याच्यापासून दुःख निर्माण होतं। ते दुःख निर्माण होणं विकार। ते विकार काढण्यासाठी आपल्याला आनापान हा एक गौतम बुद्धाने एक फोटो दिलेला आहे। त्या फोटोमध्ये आपल्या नाकाच्या खाली बोटाच्या मध्ये जो खड्डा आहे, हा जो खड्डा आहे, हा खड्ड्याला आपला श्वासोच्छ्वास जर जाणवला तर आपला ब्रेन पूर्ण क्लीन होतो। आपला ब्रेन पूर्ण क्लीन होतो। तुम्ही कितीही थकलेले असतात, दिवसभर किती काय असतात, तुमची स्मरणशक्ती जागृत होते। ती जी आनापान आहे ती कधी पण करू शकता, पाठीच्या हातला झोपेत करू शकता, उठता फिरता, तुम्ही बघते बोर झाले त्या ठिकाणी ती विपश्यना करत राहील। तुम्हाला बरेच मानसिक विकाराचा आणि मानसिक विकार आणि जे विचार येतात ते विचार येतात थांबले। मोटरसायकल चालवताना विचार येतात, पुढे थांबायचं, काय करतं, काय टायमिंग असतं आणि बोलायची आधी काय कसं बोलायचं, काय बोलायचं, कधी कधी आपल्याकडनं थोडासा खालच्या लेवलला आपण कधी कधी चालला जातो। ती पण गोष्ट होत नाही। आपण स्मार्ट जातो आणि त्याच्याशी व्यवस्थित बोलतो। कारण मी पण कधी 3 महिन्याचे 6 महिन्याचे आता नुकतंच दिवाळीनंतर 20 दिवसाची घेतो, पण ते विचार कोणालाही कळत नाही। यासाठी ती खूप मेहनत केली आहे। तुम्ही त्या आपल्या महाराष्ट्राचे एक सुरक्षा पण करतात आणि विद्यार्थी काही जी अडचण येतात दूर करण्यासाठी तुमचा मोठा वाटा आहे। आणि तुम्हाला जरी विद्याचं माहिती नसेल त्यासाठी तुम्हाला ही विद्या देऊन पुढे मी काय करतो त्याची सुरुवात करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.